मद्यप्रेमींची चिंता वाढली। दारूचा पेग महागला। सरकारची मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री। आता मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी थेट मद्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय नेमका काय आहे पाहूयात। भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ करण्यात आली आहे। हॉटेलमध्येही शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे। कराराद्वारे भाडेतत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी मिळेल। हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क असेल। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय। त्यातच राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज आहे, तर वित्तीय तूट 1,10,000 कोटींवर गेली आहे। त्यामुळेच ही तूट भरून काढण्यासाठी दारूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। रिसोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले। शेवटी हे राज्य सरकार आहे। उद्याच्याला वेगवेगळ्या भागातलं कशातनं आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील, त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे। त्याच्यामध्ये एक्झॅक्ट माझ्याकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलो आहे। मी त्याच्यामध्ये प्रेस नोट काढीन, परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही, पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले। राज्य सरकारनं दारूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणती दारू किती महाग होणार आहे ते देखील पाहूयात। देशी दारू 80 रुपयांनी, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीची विदेशी दारू 205 रुपये, तर विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड 360 रुपये। सरकारच्या याच निर्णयामुळे मद्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।